हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण जी रेसिपी पाहणार आहोत तर ती खूप छान अशी असणार आहे आणि ज्यांनाही वांगं आवडत नसेल त्यांच्यासाठीही एकदम स्पेशल असणार आहे। तर आज आपण एकदम झटपट बनणारं वांग्याचं भरीत बघणार आहोत। आपण हे जे भरीत बनवणार आहोत तर यासाठी कुठल्याही प्रकारच्या एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्सची गरज आपल्याला नसणार आहे। तर चला तर मग बघूयात आपण हे भरीत कसं बनवायचं। त्यासाठी मी घेतलेली आहे ताजी वांगी आणि या वांग्यांचे मी पुढचे देठ थोडेसे कापून घेणार आहेत। आपल्याला जर आवडत असेल तर आपण ते देठ तसेच ठेवू शकता पूर्ण। अशा प्रकारे वांग्याच्या 4 फोडी करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आतमध्ये कीड वगैरे असेल तर आपल्याला तेही लक्षात येईल। ही जी वांगी आहेत तर ही मी काट्याची आणि मीडियम साईजची वांगी घेतलेली आहेत। आपण थोडीशी यापेक्षा मोठी वांगी घेऊ शकता। चला, आपल्या वांग्यांच्या 4 फोडी करून झालेल्या आहेत। तर आता आपण ती लवकरात लवकर धुवून घेऊयात, नाहीतर ती काळी पडण्याची शक्यता असते। त्यासाठी मी एक भांडं घेऊन त्यामध्ये ही वांगी सगळी काढून घेतलेली आहेत आणि पाणी ओतून धुवून घेणार आहे। वांगी धुवून झाल्यानंतर आपण लगेचच गॅसवरती एक पॅन ठेवणार आहे। तो पॅन गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये आपण जी धुवून घेतलेली वांगी होती तर ती टाकलेली आहेत आणि 1 चमचा मी तेलाचा टाकलेला आहे। ही वांगी जी आहे तर ती परतण्यासाठी थोडंसं तेल टाकलं म्हणजे लवकर परततात आणि दुसरं कोणतंही साहित्य लगेच टाकायचं नाही आहे। जी वांगी आहेत तर ती आपल्याला मस्त अशी परतून घ्यायची आहेत आणि त्यासाठी मी एक झाकण ठेवलं वांग्यांवरती आणि चांगली दोन्ही साईडने छान अशी परतून घेणार आहे। वांग्यांवरती झाकण ठेवल्यामुळे वांगी जी आहेत तर ती आतमधून शिजली पण जातात। तर तुम्ही पाहू शकता आता एक 4-5 मिनिटांनंतर ही वांगी छान अशी परतलेली आहेत आणि सगळ्या बाजूने परतलेली आहेत। मी आता ती जी वांगी आहेत तर ती दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून ठेवलेली आहेत आणि त्याच पॅनमध्ये थोडंसं अजून तेल घेऊन तेल गरम झालं की मी त्यात फोडणी देणार आहे। आता तेल गरम झालेलं आहे। जिरी मोहरीचा मी तडका दिलेला आहे। जिरी मोहरी चांगली तडकल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे। बारीक चिरलेला कांदा जो आहे तर तो मीडियम साईजचा छोटासाच कांदा मी कापून घेतलेला होता। कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि नंतरच मग जे मसाले आहेत तर ते आपण त्यामध्ये टाकायचे आहेत। मी त्यात थोडंसं हिंग टाकलेलं आहे। त्यानंतर मी लाल तिखट ॲड करते। लाल तिखट जे आहे ते आपण घरी बनवलेलं जे असतं किंवा विकतचंही त्यामध्ये टाकू शकता। त्यानंतर थोडीशी हळद आणि यामध्ये मी टाकलेला आहे कांदा लसूण मसाला। मी हा विकतचा कांदा लसूण मसाला टाकलेला होता आणि त्यानंतर बाकी जे ॲड केलेलं आहे तर ते होतं धना पावडर। धना पावडर आपल्या आवडीप्रमाणे आपण वापरू शकता। हे मसाले चांगले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। सगळं व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये आपण ॲड करणार आहोत जी परतलेली वांगी होती तर ती वांगी चांगली मिक्स करून झाल्यानंतर आपण मॅश करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता वांगी छान अशी शिजल्यामुळे आणि परतल्यामुळे ती खूप छान अशी मॅश होत आहेत आणि आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे। चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपण अजून जास्त मॅश करून घ्यायचे आहेत, म्हणजे ती मस्त एकत्र मिक्स होतील। तुम्ही पाहू शकता एक 2 ते 3 मिनिटांमध्येच ही वांगी जी आहे तर ती खूप छान अशी एकत्र मिक्स झालेली आहेत आणि छान मॅश पण झालेली आहेत। आता मी वरतून थोडीशी त्यावरती कोथिंबीर टाकून एक 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलं। झाकण ठेवल्यानंतर ते जे वांगी होती तर त्यांनी मस्त तेल सोडलेलं आहे। आता आपलं वांग्याचं भरीत झटपट बनून रेडी आहे। तुम्ही पाहू शकता किती छान दिसतंय आणि टेस्टही खूप छान येते याला। आपण भाकरीसोबत किंवा कोणत्याही जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी बनवू शकता। झटपट बनणारं असं हे भरीत खूप छान लागतं। तर आपणही एकदा नक्की ट्राय करा आणि कसं तयार होतं हे मला कमेंट करून नक्की सांगा। कोणतेही एक्स्ट्राचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये वापरण्याची गरज नाही आहे। जेवढं मी मसाले वापरले त्यातही खूप छान होतं। माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद।